इतिहास आणि राज्यशास्त्राचं पुस्तक. या इतिहासामध्ये पाठ आपण आज आपण दुसरा पाठ अभ्यासायचा आहे. त्याचं नाव आहे उपयोजित इतिहास. आता खऱ्या अर्थानं आपल्या या 10वीच्या पुस्तकाला उपयोजित इतिहास म्हणूनच त्या ठिकाणी संबोधलं जातं. कारण इतिहास म्हणजे केवळ लढाया, आक्रमणं, यापूर्वी अशा पद्धतीचा समज या इतिहास विषयाबाबत झालेला होता. परंतु या उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये भविष्यामध्ये या इतिहासाचा वापर करून कशा पद्धतीनं आपण भावी आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो किंवा कसं आपल्याला यश प्राप्त करता येईल या संबंधीची माहिती या इतिहासामध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून उपयोजित इतिहास या पाठाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपल्याला उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहास आणि विविध विषयामधील संशोधन, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन आणि मग या इतिहासाशी संबंधित अशी व्यावसायिक क्षेत्र कोणती आहेत याबद्दलची माहिती आपल्याला पाहायची आहे. आता यामधला पहिला मुद्दा आपल्याला आपण बघूया की उपयोजित इतिहास म्हणजे काय. आता उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास, पब्लिक हिस्टरी असा पर्यायी शब्दप्रयोग त्या ठिकाणी प्रचलित आहे. आता भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचं ज्ञान आपल्याला या इतिहासाद्वारे प्राप्त होतं. त्याचा उपयोग आपण वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल त्याच पद्धतीनं उपयोजित इतिहास या विषयाद्वारे सर्व लोकांना कशा पद्धतीनं उपयोग होईल याचा विचार आपण केला जातो. आता वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणं, सामाजिक उपयुक्ततेचं निर्णय घेणं यासारख्या गोष्टीसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचं विश्लेषण आपणाला दिशादर्शक ठरतं आणि याचसाठी या इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये केवळ तज्ज्ञ व्यक्तीचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. संग्रहालय, प्राचीन स्थळं यांना भेट देणारे पर्यटक या नात्यानं त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. मित्रांनो, मे 2019 रोजी मी युरोपच्या 6 देशामध्ये गेलेलो होतो. व त्यामध्ये स्वित्झर्लंड असेल, बेल्जियम असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रिया असेल, नेदरलँड असेल, फ्रान्स आणि पॅरिस असेल. म्हणजे त्या ठिकाणी मी जिथं भेट दिली, पर्यटक म्हणून मी तिथं गेलो, त्या ठिकाणचा अभ्यास केला. म्हणजे आपण या इतिहासासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचा दुवा ठरत असतो. पर्यटनामध्ये लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड निर्माण होते, समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. त्यांच्या स्वतःच्या शहरात, गावात जी काही प्राचीन स्थळं असतात ती प्राचीन स्थळं आपण जतन केली पाहिजेत. संवर्धनाचे प्रकल्प आपण राबवले पाहिजेत. अशा प्रकारची भावना या लोकांच्या मनामध्ये या इतिहासामुळं निर्माण होऊ शकते. आता उपयोजित इतिहास आणि विविध विषयामधील संशोधन. आता इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवर आधारलेली असते. या घटना राजकारण,
सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते आणि त्या अनुषंगानं अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. आता ती संशोधन पद्धती काय आहे ते आपण बघूया. तर यातला पहिला मुद्दा आहे तत्वज्ञान. आता विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा, त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणं आणि यासाठी या तत्वज्ञानाचा आपणाला अभ्यास करावा लागतो. आता तत्वज्ञान समजून घेताना हे तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झालं त्या भाषेच्या इतिहासाचाही आपणाला उपयोग होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत याचा कालक्रम आणि त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणं यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. ज्या वेळेला आपल्याला गरज भासते त्याच वेळेला आपल्या हातून काहीतरी कृती घडत असते. अनेकदा वैज्ञानिक शोध जे आहेत ते या विज्ञानामुळं लागलेले आहेत असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तंत्रज्ञान, कृषी उत्पादन, वस्तूचं उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी यामध्ये होत गेलेले बदल, त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणं त्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती ही परस्परावर अवलंबून असते. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीतील दगडी हत्यारं घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळं मानवी समाजामधील परस्पर व्यवहारांचं क्षेत्र विस्तारलं. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसित होत गेले. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजावून घेणं महत्त्वाचं असतं. बाजार आणि व्यापाऱ्यांचं स्वरूप बदलत गेलं. सर्वामागील मानवी नात्याचं स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास आपणाला अभ्यासावा लागतो. आता व्यवस्थापनशास्त्र, उत्पादनाची संसाधनं, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री याच्या व्यवस्थापनाच्या साखळीमध्ये इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आता कला, विविध क्षेत्रामधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरेच्या आधारानं जो काही कलेचा विकास झालेला आहे तो कलेचा विकास समजावून घेण्यासाठी इतिहासाची आपल्याला मदत होत असते. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणं हे या ज्ञानशाखाचा अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. आणि म्हणून या मानव्य ज्ञानशाखा समजावून घेण्यामध्ये आपणाला इतिहासाची मदत होत असते. आता तत्वज्ञान आणि विज्ञान या सर्वच ज्ञानशाखांची जननी म्हणजे तत्वज्ञान. वैश्विक पसारा आणि मानवाचं त्यातील अस्तित्व याचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्या संबंधीची अनोमाने लोक बांधत गेले आणि त्यातूनच जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र, मानवी जीवनासंबंधीची मिथकं, देवदेवता संबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेली विधी, त्यासंबंधीचं तात्विक विवेचन याचा विकास त्या ठिकाणी झालेला आपणाला दिसून येतो.
आता उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय आहे, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. उपयोजित इतिहास म्हणजेच काय, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपणाला या पद्धतीनं सर्व प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी आपोआप मिळतं. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्याबद्दल आपल्या मनामध्ये कुतूहल असते, आत्मीयता असते. त्याच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घेणं महत्त्वाचं असतं. आता सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन. आता सांस्कृतिक वारसा हा मानव निर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. आता मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखित, शिल्प, चित्र याचा समावेश होत असतो. अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ, धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य अशा त्या ठिकाणी गोष्टीचा समावेश या अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये होत असतो. आता नैसर्गिक वारशामध्ये प्राणी, वनस्पती सृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये याचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. तर अशा पद्धतीनं या मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारशातून आपणाला इतिहास समजायला मदत होत असते. आता युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012 साली झाला. सातारा जिल्ह्यातील कास पठार हे पश्चिम घाट रांगेमध्ये आहे. त्याचा समावेश त्या ठिकाणी या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झालेला आहे. त्याच पद्धतीनं कैलास या ठिकाणी अजंठा आणि वेरूळ या ठिकाणी असणारी प्रसिद्ध लेण्या, विशेषतः वेरूळ या ठिकाणी असणारं हे कैलास मंदिर याचाही या त्या ठिकाणी जागतिक वारसा यादीमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. तर अशा या सांस्कृतिक वारसास्थळाचं जतन करणं, संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. यानंतर या उपयोजित इतिहासाची संबंधित जी काय व्यावसायिक क्षेत्र आहेत ती पुढील पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. झालेला पाठ आपण योग्य पद्धतीने सूक्ष्म त्याचं वाचन करा आणि त्या आधारचे जे प्रश्न पाठाच्या खाली दिलेले आहेत ते आपण सोडवा. धन्यवाद.